नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने जीआरच्या माध्यमातून ई-केवायसी लाडक्या बहिणींना करावी लागेल असे निर्देश दिले आहेत. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली तर त्यांना पुढील हप्ता 1500 रुपयाचा मिळणार आहे. तर ई-केवायसी करताना बऱ्याचशा अडचणी लाडक्या बहिणींना येत आहेत. तर त्या प्रश्नाची उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. अशीच माहिती पण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे बघा, अनेबल टू सेंड OTP. अनेबल टू सेंड OTP असा एरर येत आहे. तर OTP जात नाही. तर हा काय प्रॉब्लेम असू शकतो? तर मित्रांनो, बरेच लाभार्थी एकाच वेळेस KYC करताना त्यामुळे हा एरर येत आहे. हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. तर हा सॉल्व कसा करायचा? तर तुम्ही रात्री उशिरा एखादी KYC करण्याचा प्रयत्न करा. रात्री केल्यानंतर सर्व्हर व्यवस्थित चालू असेल ते तुमची KYC होणार. आणखी एक दुसरा प्रश्न म्हणजे मागील 2-3 महिन्यापासून हप्ते काही लाडक्या बहिणींचे बंद पडलेले आहेत. तर ते मिळतील का आम्हाला? तर आदिती तटकरे मंत्री यांनी सांगितले आहे की मागील हप्तेही मिळतील. जर ई-KYC केल्यानंतर ते पात्र ठरतील तर त्यांना मागील हप्ते मिळतील. तर मित्रांनो, दुसरा एक प्रश्न आहे की आधार नंबर या पात्र यादीमध्ये नाही. तर हा काय एरर आहे? तर मित्रांनो, तुमच्याकडे जर आयकर भरता असेल किंवा नोकरदार वर्ग असेल किंवा गाडी फोर व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला आता हे असा एरर येत आहे. तर भेडसावणारा प्रश्न म्हणजे पती वडील यांचा आधार क्रमांक OTP हा एक प्रश्न आहे. तर ह्यामध्ये सरकारने स्पष्ट असा उल्लेख केला नाही. जोपर्यंत सरकारने यामध्ये स्पष्ट एखादी सोल्युशन देईल त्यावरच हा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी तोपर्यंत वाट पाहावी. अशा प्रकारे आपण निवडक प्रश्नाची उत्तरे पाहिली आहे. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.